पुणे महापालिकेची स्वतःची एक खोदकाम नियमावली आहे. खोदकाम नियमावली म्हणजे काय? खोदकाम करत असताना काय करावं, काय करू नये, परवानगी काय, कशी द्यावी, ते करत असताना कोणत्या तिथे काही गोष्टी करायला पाहिजेत का खोदकाम करणाऱ्यांनी, ही कोणाला लागू आहे? की जे केबल टाकणारे वगैरे मोबाईल कंपन्या वगैरे असतात त्यांना लागू आहे आणि महापालिकेच्या इंटरनल विभागांना पण लागू आहे. त्या खोदकाम नियमावलीतच म्हटलेलं आहे. म्हणजे ड्रेनेजचं काम करणारे, पावसाळी गटारांचं काम करणारे, पाणी पुरवठ्याचं काम करणारे, या सगळ्यांना ती लागू आहे. त्या नियमावलीची अंमलबजावणी झालेलं एक उदाहरण मला दाखवा पुणे शहरामध्ये आणि मी काही घरात आहे. एकदाही त्याची अंमलबजावणी झालेली सिंपल गोष्ट आहे त्याच्यामध्ये म्हटलेली, ज्याचा संबंध थेट स्वराज्याशी, स्थानिक आणि स्वराज्यामध्ये. कोणत्याही खोदकाम करताना तिथे माहितीची पूर्ण पाटी असली पाहिजे, फलक असला पाहिजे. काम कधी सुरू होणार, कधी संपणार, किती खर्च येणार, जबाबदार अधिकारी कोण, त्याचा फोन नंबर काय, अशी सगळी माहिती त्याच्यावरती असली पाहिजे. स्वराज्याचा भाग आहे ना, लोकांना माहिती देण्याचा भाग आहे. जे या देशाचे मालक आहेत त्यांनाही माहिती देणार की बाबा हा रस्ता खोदला जाणार आहे, 30 तारखेला हे काम संपणार आहे, याच्यासाठी आम्ही 25 लाख रुपये खर्च करणार आहोत, वगैरे वगैरे वगैरे. ती पाटी लागल्याचं कुठेही दिसत नाही. हा फलक नाही लागला तर काय? कारण नियम तर येतात. नाही लागला तर काय? 500 रुपये प्रति मीटर असा दंड आहे त्याच नियमावलीत. मी वेगळं काही सांगत नाही. म्हणजे 100 मीटर खोदकाम केलेलं असेल तर 500 गुणिले 100 एवढा दंड त्या ठेकेदाराला किंवा इंजिनियरला होऊ शकतो. नियमावली तुमची 2016-17ची नियमावली. आज ताब्यात त्याची अंमलबजावणी झाली.